मी किंवा धनंजय मुंडे साहेब किंवा आणखी कोणी याचा काही संबंध नाही। भगवान बाबांच्या चरणी भगवान बाबांच्या चरणी लीन व्हायला सगळे पक्षीय सगळे लोक या ठिकाणी येऊ शकतात। म्हणजे नगर नारायण भगवान बाबा आणि आमचे वामन भाऊ या तिन्हीचे सप्ते या ठिकाणी माझ्याच मतदारसंघात होत आहेत। तुम्ही थोडं मागे सरका। आंधळे रुपूर यांनी या कार्यक्रमासाठी 201 रुपये दिलेला आहे। हे बाबा म्हणले तिकडे जाऊन चांगला आपला जो एलयू आहे ना तावरे चालू झाली बघा। काय परिस्थिती पाहिल्यामध्ये कशा पद्धतीने भाविक आहे तुमच्या मतदारसंघामध्ये सप्ताह होतोय? श्री संत भगवान बाबा यांनी सुरू केलेला नारळी सप्ताह आहे आणि हा सप्ताह पिंपळनेरकरांना अचानकपणे बाबांनी दिलेला आहे। भगवान बाबांनी याची मुहूर्तमेढ रोवली आणि आता नामदेव शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली 91वा नारळी सप्ताह हा होतोय। तर हे भगवान बाबांच्या दर्शनासाठी बीड जिल्हा आणि बाहेरच्या संपूर्ण महाराष्ट्रातला भगवान बाबांना मानणारा भक्त आणि तळागाळातले सर्व जाती धर्माचे लोक इथं बाबांच्या दर्शनासाठी आज आलेले आहेत। आता 11:15 वाजलेत। आत्ताच परिस्थिती बघा, जवळपास 5 लाखाच्या वरती लोक आत्ताच इथं असतील आणि 12 वाजता जे या ठिकाणी किती गर्दी होईल याचा अंदाज तुम्ही बांधा। मात्र एकूण जर बघितलं तुमच्या मतदारसंघामध्ये 2 नारळी सप्ताह होत आहेत। 3 होत आहेत। एक नारायण म्हणजे इथला भगवान बाबांचा नारायणगडाचा आणि गहिनीनाथ गडाचा वामन भाऊंचा म्हणजे नगर नारायण भगवान बाबा आणि आमचे वामन भाऊ या तिन्हीचे सप्ते या ठिकाणी माझ्याच मतदारसंघात होत आहेत आणि तिन्हीकडे आज बघा इथलं उरकल्याच्या नंतर मी नारायणगडाच्या तिकडे जाणार आणि नंतर 19 तारखेला परवा वामन भाऊंच्या तिथं जाणार। मुख्यमंत्री येणार असल्याचं देखील सांगितलं होतं, कशा पद्धतीने? असं मलाही कळालंय। मी विचारलं तर त्यांनी मला म्हणले येण्याची शक्यता आहे आणि ते बहुतेक विठ्ठल महाराजांनी त्यांची वेळ त्या ठिकाणी घेतलेली आहे। तिथले ग्रामस्थ त्यांनी पण वेळ घेतलेली आहे। आम्ही इथेही त्यांना इन्व्हाइट केलं होतं, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबाला इन्व्हाइट केलं होतं की हे दोन्ही सप्ते एकाच दिवशी येत आहेत तर तुम्ही इथेही येऊन जा। त्यांच्या ह्याच्यामुळं जमलं नाही। मला काल रात्री काही कोणाचं कन्फर्मेशन आलं नाही, त्याच्यामुळं आता 19 तारखेला ते आले तर आनंद आहे। अण्णा खरं तर आध्यात्मिक कार्यक्रम आहे, मात्र या ठिकाणी धनंजय मुंडे आणि तुम्ही देखील एकत्र येणार असं चर्चा सध्या सुरू आहे। नाही, हे बघा इथे मी किंवा धनंजय मुंडे साहेब किंवा आणखी कोणी याचा काही संबंध नाही। भगवान बाबांच्या चरणी भगवान बाबांच्या चरणी लीन व्हायला सगळे पक्षीय सगळे लोक या ठिकाणी येऊ शकतात। आणखीही कोणी ज्याला कोणाला इच्छा असेल आणि हे बघा अतिशय चांगलं वातावरण झालंय। दोन्ही गडाचे सप्ते इथं होते। दोन्ही गडाचे सप्ते आजूबाजूचे सगळ्या दोन्ही गडाच्या कार्यक्रमाला जात आहेत। पिंपळनेरवाल्यांना राक्षस भुवनकरांना पंगत दिली आणि राक्षस भुवनकरांनी पिंपळनेरकरांना या ठिकाणी पंगत दिलेली आहे।